सत्य कितीही जर असं दबून झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला ना, तर सत्य कधी लपत नसते आणि खोट्याचा आवाज मोठा असतो आणि त्यामुळे तो चालतो, पण तो कायम नाही चालत. तर तुमच्या लक्षात आलंच असेल, की मी काय म्हणते आणि कशाबद्दल बोलते तर. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मला एकच म्हणायचंय, की हे जे कोणी विनाकारण हे बघा मी पहिले पण व्हिडिओ बनवलेला आहे, पहिले पण सांगितलेलं आहे. मला एक सांगायचंय, करिश्माच्या लाईफमध्ये जे काही झालं तो तिचा पास्ट होता. तर ते पास्ट जे काही झालेलं होतं त्यावरनं तुम्ही तिला आज जज करता, आज बोलता. तर हे चुकीचं आहे. विनाकारण एखाद्याची एवढी बदनामी करायची, एवढी बदनामी करायची. अरे, म्हणजे थोडं तरी लाज वाटू द्या ना. आपण पण एक बाईच आहे, ती पण एक बाईच आहे. विनाकारण एवढं नाही बोलायचं. आणि काही गोष्टी तुम्हाला माहिती नाहीत. जे लग्नामध्ये जे काही घडलं, जे काही झालं समजा, त्या गोष्टी तुम्ही तिथं नव्हते बघायला. तिथं मी होती, मी बघितलेलं आहे म्हणून एवढं बोलतेय. तिथे जे काही झालं ते सगळं बघितलं. पण करिश्मानं का नाही बोलली? कारण तिने जाऊ दे म्हणली. जे झालं ते झालं, विसरून गेली ती. तिने विषय नव्हता वाढवला. एवढं बोलली नाही किंवा कुणाबद्दलच काही बोलली नाही. तिने चांगल्या मनानं सगळ्या गोष्टींची मदत केली. आता मी माझं सांगते, तिने मला चॅनल दिला, मला मदत केली. तिने माझ्याकडनं ₹1ही रुपयाची अपेक्षा नाही केली किंवा कसल्याच गोष्टीची अपेक्षा न करता तिने माझी मदत केली. तिने आदितीताईची मदत केली. आदितीताईला Instagram चॅनल दिला. पण तिचा कसला म्हणजे स्वतःचा ते म्हणतात ना, मतलब नव्हता ना स्वतःचा काही. तिने तिच्याकडनं होतं तेवढं मदत केली आणि ज्या वेळेला तिने मदत करत होती, त्यावेळेला ती खूप चांगली होती. त्याच्यानंतरला मदत निघून गेली, तर ती चांगली नाही. करेक्ट. आपल्याकडनं एखाद्याचं काम निघून जातं. त्यावेळेला त्या माणसाला नावबोट ठेवायचं, त्याचं असं आणि तसं काढायची उचापत्या करायची गरज नाही ना. आणि राहता राहिला प्रश्न तिच्यासोबत मी तुम्हाला भरपूर वेळेस व्हिडिओमध्ये बोललेलं आहे. तिच्यासोबत जे काही झालं ते तिचं पास्ट होतं आणि तिने ते पास्ट विसरून नव्याने सगळं काही सुरुवात करते ना, तर कशाला विनाकारण तिचं मागचं उकरून काढताय तुम्ही? तिचे मागचं उकरून काढणं, तिला टोमणे देणं चांगलं नाही ना. आणि मला पण असं म्हणतात, की "तू तिच्यासोबत राहिलं तर तुला असं होईल, तसं होईल." कशाला? हे बघा कोणी कुणाला कमी नसतं पहिली गोष्ट मी सांगते. तिने शांत बसली आहे त्याच्यामागे एक कारण आहे. ते कारण पण तिने तुम्हाला लवकरच सांगेल आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती पडेल. आणि तिने जेव्हा बोलेल, जेव्हा तिने प्रूफ्स दाखवेल, त्यावेळेला मग तुम्हाला सगळ्यांची बोलती बंद होईल बंद. म्हणून मी म्हणते विनाकारण कोणी कुणाला बोलू नका यार. तुम्ही असं बोलताय, विषय द्या ना सोडून. तुम्हाला नाही बोलायचं ना तिला, तिच्यासोबत आता पटत नाही ना, तर बोलणं बंद करा. कशाला सोशल मीडियावरती बदनामी करायची एखाद्याची. आता एक एक्झाम्पल मी माझं सांगते. मला काय माझ्यावरती व्हिडिओ बनवलेला होता. मी तो व्हिडिओ परवाच्या दिवशी बघितला, की म्हणे हिला 3 नवरे आहेत. अगं बाई काय सांगा, 3 नवरे कमीच झाले. मी तर म्हणते मला 10 आहेत. 3 नवरे तर लय कमी झाले. हे बघा कोणी मला किती नवरे म्हणल्याने माझे नवरे बदलणार नाहीत. कोणी मला काही कसली जरी म्हणले, वाईट म्हणले, साईट म्हणले, तरी माझं काही बदलणार नाहीये. मी कशी आहे, माझं लग्न कोणासोबत झालेलं आहे. सगळ्या गोष्टी आमचे जेवढे पाहुणे-रावळे आहेत घरातले, शेजारी-पाजारी जेवढ्यांना माहिती राहायचं, त्यांना माहिती आहे. बाकीचं राहता राहिलं सोशल मीडियावरती. त्यांना माहिती नाही, शेंडा नाही माहिती, बूड नाही माहिती. ते लोकं असं सांगतात, की नाही मी माझा नवरा सोडून आली आणि हे जे आता माझ्यासोबत राहतात, मी त्याच्यासोबत पळून आली. अगं बाई 2011 मध्ये माझं लग्न झालेलं आहे. जून 2011 माझ्या लग्नाची तारीख आणि माझं लग्न मोठ्या थाटामाटात माझ्या मायबापांनी माझ्या घरी करून दिलेलं आहे. आमची प्रॉपर असं सोयरीक मुलगी पाहायला येऊन, सोयरीक-बिरीक होऊन आमचं लग्न झालेलं आहे बरं का. माहितीसाठी सांगते तुमच्या. हं. आणि आम्ही काही असं पळून आलेले किंवा असल्या-तसल्या खानदानचे लेकरं नाहीये. नवरा सोडून हिनं ह्याच्यासोबत पळून आली. माझे पहिलेचे 3 नवरे सोडलेले. बाई जगात काही माणसं रिकामी बसलेली आहेत. 2 लेकराच्या माईला पोसायला किंवा तिच्यासोबत तिची आई पोसायला आणि राहता राहिला प्रश्न ते 3 नवरे काय मला मोकळे सोडले असते? आमची खानदान नाहीये तशी पहिली गोष्ट तर मी तुम्हाला क्लिअर करते. मी चांगल्या घरातून आहे आणि असं नाही की माझी परिस्थिती मी पैशाने श्रीमंत नाहीये. मी पैशाने श्रीमंत नाहीये. पण माझ्या घरचे भरपूर चांगले आहेत, की माझा नवरा मला 2 टाईमचं खाऊ-पिऊ घालू शकतो. माझं म्हणजे शान-शौक जेवढं गरजेचं आहे मला तेवढं करू शकतो. लेकरांची फीस भरू शकतो. सगळ्या गोष्टी आहेत. हे फक्त काम करणं आणि कष्ट करून कमवणं. आम्ही कष्ट करून खातो. वर घर चालत नाही म्हणून आम्ही दोघं कामं करतो. आणि आम्ही कष्ट करून खातो. ह्याला त्याला फोन लावून सनी तिथे रडून माझ्या नवऱ्याने पैसे नाही दिले, हे नाही केलं, मला यायला जायला पैसे टाक, मला तिकिटाचे पैसे दे. आम्ही असं नाही म्हणत. आम्ही कुणाकडनं तिकिटाचे पैसे घेतले नाही आणि आयुष्यात कधी घेणारही नाही. कळलं का? अहो, साधे ज्या लोकांकडे यायला जायला बसच्या तिकिटाचे पैसे नसतात, ते लोकं मला म्हणतायत, की ती नवरे सोडून आली आणि काय सोशल मीडियाच्या YouTubeच्या चॅनलसाठी हापापलेली आहे. अगं बाई, मी जर हापापली असती, सगळ्या गोष्टी जर असत्या, तर मी क्लिअर करते, मी आज 4 वर्ष झाले YouTubeवर हातपाय मारतीये. मला नाही झालं. मी अशी कित्येक YouTuberला भेटली असती आणि त्यांना म्हटलं असतं, की "बाबा, मी एवढे पैसे देतील, मला करून द्या काहीतरी. YouTube चॅनल माझं मोनेटाईज करून द्या" म्हणून. पण मी कधीच नाही म्हणले. मी फक्त एका YouTuberला भेटली होते. त्या YouTuberचं मला पटलं नाही. त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले आणि माझ्याकडे तेवढे पैसे नव्हतेच, तर मी कुठून देणार आहे? त्यामुळे मी क्लिअर सांगितलं, की नाही आपलं पटत नाही आणि ते मी आतापर्यंत त्या YouTuberचं कुठंच नाव घेतलेलं नाहीये, कुठंच. आणि त्याच्यानंतरला नेक्स्ट YouTuberला भेटणं म्हणजे मला करिश्माच. करिश्माला भेटली, तिला सांगितलं, की "बाई मला असं-असं YouTubeचं काढायचंय आणि मला तुझी मदत लागते, तर तू काही मदत करते का?" ती लगेच "हो ताई, मला जेवढं येतं मी तेवढं समजून सांगते तुम्हाला" बोलली. ठीक आहे, तिने केली. त्याच्यानंतरला मला काही परत माझं म्हणजे मला काही प्रोग्रेस नाही वाटली. ते गेलं. त्याच्यानंतरला तिनं तिचं एक चॅनल होतं. तिनं काय केलं, तिचं एक चॅनल मला डायरेक्टली देऊन टाकली आणि त्या चॅनलचं पण तिनं पैसे घेऊ शकली असती ना, जसं दुसरे YouTuber घेतात. जे युट्यूबर घेतात ना पैसे, ते युट्यूबर म्हणतात, की नाही आम्ही फेमस आहे आणि हे आहे आणि फलाना आणि ढिस्ताना. अरे कोणी कुत्रं ओळखत नाही.
आणि लागल्या ना बड्या-बड्या बाता ठोकायला. बडे-बडे बात हां, कुछ नहीं आता असं झालं ते. आणि तिचं जे काही झालं भविष्यामध्ये, जे काही झालं म्हणा तिचं भूतकाळामध्ये, त्या गोष्टीवरनं तिला त्रास देणं बंद करा पहिले तर. आणि तिच्या सोबत तुम्ही माझं नाव जोडताय, पुन्हा अदिती ताईचं जोडताय. विनाकारण तुम्हाला अदिती ताईच्या लाईफबद्दल काय माहिती आहे? बघितलंय का तुम्ही जाऊन तिचा नवरा कसा आहे? तिचं लग्न झालेलं आहे का? तिचीच मुलं आहे का? तिचं घर आहे का? संसार आहे का? काय आहे का काय? एक्स्ट्रा काही आहे का? तुम्ही बघितलेलं आहे का? नाही बघितलेलं ना. तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे जे काही व्हिडिओ टाकतात सध्याला. त्यांना सर्वांना माहिती आहे, की तिथं कोणी काही जाऊन बघितलेलं नाही, काही नाही. विनाकारण उचली जीभ लावली टाळायला करू नका. आता राहता राहिला प्रश्न मी कुणासोबत मैत्री करायची किंवा काही नाही. मी हे बघा माझी कुणाची काही परमनंटली अशी ओळख नाहीये आणि मी फक्त एकच वेळेस म्हणजे मला करिश्माचा स्वभाव आवडला. मी तिला भेटली, मला छान वाटली आणि हां, तिच्यासोबत पुढे किती मैत्री वाढवायची किंवा तिच्यासोबत किती कुठेपर्यंत राहायचं हे माझं मी ठरवेन. मला तुम्ही ते सांगू नका आणि मला तिचा स्वभाव आवडतो, मी तिच्यासोबत राहते. मला तिच्याकडनं सगळ्या गोष्टी चांगल्याच शिकायला भेटल्यात. म्हणजे तिनं काही माझ्या असं पर्सनल लाईफमध्ये ढवळाढवळ नाही केली. मी नाही करणार तिच्या पर्सनल लाईफमध्ये. मी कशाला करू? माझं जेवढं काम आहे, मला जेवढं YouTubeबद्दल माहिती पाहिजे, तेवढं तिने सांगतीये. बस झालं. मला बाकीच्या गोष्टीचं काय घेणं-देणं आहे? काय घेणं-देणं आहे सांगा बरं? तसंच तुम्ही पण राहा. तुम्हाला वाटतात तर व्हिडिओ बघा एन्जॉयमेंटसाठी एंटरटेनमेंट करा, चांगल्या गोष्टी सांगा. उलट ती आता नवीन संसार चालू आहे तिचा, तिने एवढा त्रास काढलेला आहे. मी पण काही तिच्या त्यावेळेला जेव्हा तिला तेवढा त्रास होता, मी काही तिथं नव्हती तिच्या वेळेला सोबत. फक्त तिचे जे काही व्हिडिओ बघितले आणि जे काही अवस्था तिची बघितली होती, त्यावरनं मला अंदाज आला, की नाही बाबा खूप भोगलेलं आहे पोरीनं. आणि चला एक चांगली आहे ना. काय करायचं आपल्याला तिच्यासोबत मागे काय झालं, कोण आलं, कोण गेलं, कुणाला एवढा वेळ आहे? पण आपलं पण बघा ना, आपण ज्यांना नावं ठेवतो, ते म्हणतात ना, ज्यानं दुसऱ्यासाठी खड्डा खणतं त्याच खड्ड्यात स्वतः पडतं. आणि राहता राहिला प्रश्न, तुम्ही तिला कितीही जरी बोलले, तर म्हणजे ज्यांच्या मनामध्ये तिच्याबद्दल प्रेम आहे, म्हणा तिची रिस्पेक्ट, तिच्याबद्दल सहानुभूती ज्यांना वाटते, ते लोकं काही ऐकणारे नाही. ते तिला सपोर्ट करणारच. आणि मला माहिती आहे सगळेजण जेवढे पण सबस्क्रायबर आहेत, या आपण चॅनलवरचे, ते सगळेजण करिश्माच्या सपोर्टमधले आहेत. आणि मी एक सांगते, करिश्मामुळं मला ओळखतात, करिश्मामुळं आदिती ताईला ओळखतात, करिश्मामुळं भरपूर असे भरपूर सारे युट्यूबर आहेत, ज्यांच्यामुळं करिश्मामुळं ज्यांचं भलं झालेलं आहे. मी नावं नाही घेणार, काही लोकांची मला नावं बी माहिती नाहीत आणि मला नावं घेण्यामध्ये इंटरेस्ट पण नाहीये. मी कुणाचं नाव वगैरे नाही घेत आहे. तर मला एकच सांगायचं आहे, की मला जे कमेंट होत्या, की "तू तिच्यापासून लांब राहा, ती अशी आहे, तशी आहे." बाई गं, मी सांगते, मला काही घेणं-देणं नाही. मी फक्त मला स्वभाव आवडतो, मी राहते चांगलं आणि मला कळतं कुणासोबत कसं राहायचं आणि कसं नाही. एवढंच सांगते मी. आणि प्लीज एखाद्याचं एवढं तळतळाट नका घेऊ. खूप म्हणजे तुम्ही ते काय म्हणता ना, एखादं वाघ काय करतं 2 पाऊल मागे घेतं. का तर त्याला खूप मोठी जंप मारायची असते आणि ज्या वेळेला ती झपट पडेल ना तुमच्यावरती, मग तुम्हाला देव, बाबा, माय सगळेच आठवणार. त्यामुळं जपून राहा. मला एवढंच सांगायचंय. आणि आणखीन एक गोष्ट तुम्ही अदिती पण भरपूर काही बोलले. अदिती पण आपल्याला काही जास्त माहिती नाहीये. आता मी लग्नातच भेटली होती अदिती पण. हां, कधी-मधी माझं त्यांचं फोनवरती बोलणं होतं. जसं की करिश्मासोबत होते थोडंच. कधी काय चाललंय, काय नाही, खूप दिवस झाले, कशा आहात, काही नाही, व्हिडिओ नाही टाकला, काही नाही. YouTubeबद्दलच आमची चर्चा होती. बस एकूण एकाला YouTubeबद्दलच माहिती घेतो किंवा काही असा हे झालं, ह्याचं कसं करायचं, काही नाही. आम्ही कामाबद्दलच्याच गोष्टी बोलतो आणि कंटिन्युअसली आम्ही काही एवढं कॉन्टॅक्टमध्ये नाहीये, काही नाही. काम पडलं तरच एकूण एकीला कॉल करतो. सहसा तर मीच जास्त कॉल करते कारण माझं काम अर्धं मला YouTubeमधलं एवढं काही कळत नाही. त्यामुळे मग मी हेल्प मागतच राहते. पण मला काय वाटते, तिने मला हेल्प करते आणि सगळ्याच गोष्टी तिने त्या हेल्पचा मोबदला मागत नाही. लोकं ना काय करतात माहिती का, खाऊ घातलं ना तर बोलून दाखवतात 10 वेळेस. मग ते खाऊ घालून काही उपयोग नाही ना, ते सगळं पाण्यात जातं. स्वतःचा कर्माचा डब्बा स्वतः भरताय अशा चुका करून. विनाकारण दुसऱ्याला त्रास देऊन ना स्वतःच्या कर्माचा डब्बा भरून घेताय आणि तो प्रॉपर डब्बा असा पूर्ण भरला रे भरला, की पापा का गडा फुटला. असं आहे मग. त्याच्यामुळं मी रिक्वेस्ट करते प्लीज कोणी विनाकारण कुणालाही नावं ठेवू नका. आणि मी हेच सांगते मला काही कुणाचं मन दुखायचं नाहीये. सॉरी कुणाचं मन दुखलं तर आधीच मी सॉरी म्हणते. कोणी पर्सनली हा व्हिडिओ घेऊ नये. हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, की मला कमेंट आल्या होत्या आणि माझ्याबद्दल व्हिडिओ बनलेला होता म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि मी फक्त ह्या व्हिडिओतून एकच गोष्ट क्लिअर करते, की कोणी कुणाला कमी नसतं. आल्यानंतर सगळेच समोरच्याने जर 10 दिलं तर 1 तरी द्या. 1 तरी द्यायची हिंमत ठेवतो. तर त्यामुळे कोणी कुणाला नडू नका. विनाकारण कोणी कुणाचं हे करू नका. हे बघा कसं आहे माहिती का, आपणच जर असं एकूण पाय खेचत राहिलो ना, तर हे चुकीचं आहे. तर तुम्हाला एखाद्याने मदत केली ना, तर त्याची मदतीचे उपकार असे फेडता का? फेडू नका ना. तुमचं आता पटत नसेल तर विषय द्या सोडून. बोलणं बंद करा. तुम्ही तुमची लाईफ जगा. आमची आम्हाला जगू द्या. विनाकारण नावं घेण्यात काही अर्थ नाहीये. आता राहिला प्रश्न आता करिश्मा उत्तर देत नाहीये, तर ती लवकरच उत्तरं देईल सगळ्यांना. तर तेही तुम्हाला लवकरच कळेल. सगळ्या गोष्टी प्रूफ सकट सांगेल. ती शांत आहे, तर काहीतरी तयारीत आहे. तिनं काहीतरी करतीये त्यामुळं आणि असं नका समजू, की तिच्या मागे कोणी नाही. आता तिच्या मागे खंबीर तिचा नवरा आहे आणि मी बघितलंय भरपूर वेळेस तिचा नवरा खूप छान आहे. म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहे महत्त्वाची गोष्ट. इथं लग्न झाल्यावर नवरे सुधरवायला 15-15 वर्ष जातात. आता माझंच बघा, आमचंच आधी घरामध्ये पटत नव्हतं, काही नाही. म्हणजे असे थोडेफार भांडणं व्हायचेच. लग्न म्हणलं नवरा-बायको म्हणलं, की सगळ्याची भांडणं होतातच. तर आमची आता पहिलं लग्न असून, पहिला नवरा असून आतापर्यंत सुधरून ठोकून सुधरवलंय आम्ही नवऱ्यानं. तिचं तर हे सेकंड आहे. तर मग ह्या गोष्टीचा तर असा फनफना होतं सगळ्यांना. असं ती गोष्ट काही वेगळीच राहिली.
ते कधीतरी मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगाल. पण तिचा नवरा खूप सपोर्टिव्ह आहे आणि चांगले आहेत ते भाऊजी. मी बोललेली आहे त्यांना, म्हणजे भेटतो वगैरे. माझे मिस्टर आणि तिचे मिस्टर बोलतात. चांगले आहेत ते स्वभावाने पण आणि तिला मेन म्हणजे तिला सपोर्ट करतात भरपूर. आणि तिला जर काही झालं, ती माणूस तिच्यासाठी एवढं काही करू शकतं. जर का हे असले व्हिडिओ ह्याचा घेऊन जर तिला त्रास झाला किंवा काही झालं समजा करता काही, तर ते शांत बसणाऱ्यातले नाहीयेत. मग तुम्हाला असं वाटेल, की बाबा नाही खरंच आम्ही चुकीच्या व्यक्तीपर्यंत हात असं वाटेल. त्यामुळं लगेच लवकरच हे करा, ह्या सगळ्या गोष्टी बंद करा. सोशल मीडियावर कुणाची बदनामी करणं हे चुकीचं आहे. आणि केवळ आणि केवळ हा फक्त व्हिडिओ मी माझ्यावरती व्हिडिओ बनला म्हणून मी टाकलेला आहे. बाकी मला काही घेणं-देणं नाहीये. आणि तुम्ही जरी हा व्हिडिओ बघून जरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देऊन पण तुम्ही जरी म्हणले, "नाही, तुला एवढे नवरे आहेत, तू अशी केली आहे, तू तशी केली आहे." तर मी असं खुशी-खुशीने सांगेन, की "हो रे बाबा, बाई जे कोणी असेल ते, ती, तो, ता, ती जे असतील ते असतील." तर त्यांना सांगते, की तुम्ही मला 100 नवरे जरी म्हणले, "ही पळून आली, असं केली, तसं केली." मला काही फरक पडत नाही. कारण मला माहिती आहे माझं लग्न असं चारचौघात झालेलं आहे. सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे माझा नवरा कोण आहे. कारण आम्ही असं नवऱ्याला घेऊन फिरतो ना, नवरा घरात सोडून आम्ही फिरत नाही एकटे-एकटे कुणासोबत. तर त्यामुळे मी रिक्वेस्ट करते, माझ्या नादाला तर नका लागू. कारण मला जर कोणी काही बोललं तर मी शांत बसणाऱ्यातली नाहीये. तर तिथपर्यंत यायची म्हणजे मला मजबूर नका करू, की मी काही गोष्टींसाठी पाऊल उचलाल. मी काय असं कुणाला धमकी वगैरे नाही देत आहे. फक्त एक सांगते, वॉर्निंग देते. तर प्लीज सोशल मीडियावरती बदनामी करणं सोडा. बदनामी करून-करून तुम्ही आमच्या नावावर डॉलर छापून सनी माझ्या म्हणा माझ्या आता छापलेच हो. माझं काही नाव नसताना माझ्या नावावर व्हिडिओ बनवून डॉलर छापले. पहिल्यांदा अरे बापरे! असं वाटलं, की माझ्यासारख्या मुलीवर माझ्यासारख्या बाईवरती व्हिडिओ बनवून डॉलर छापायची वेळ आली. अरे, अरे, अरे! ना माझे सबस्क्रायबर जास्त आहेत, ना माझं YouTubeवरती एवढं हे फेम आहे, काहीच नाही. अरे, तुमचे एवढे दिवस खराब आले, की मी एकदम छोटी आहे अशी मुंगीसारखी. तिचा व्हिडिओ बनवून तुम्ही व्ह्यू छापले. अरेरेरे! थू आहे तुमच्या जिंदगीवर. छ्या! अहा, आपल्याला पटतच नाही असलं. चला असो आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच क्लिअर करायचं होतं. माझे एक नवरा असो, 10 नवरे असो, जे आहे ते आहे. माझ्या नवऱ्याला माहिती आहे काय आहे, काय नाही. तुम्ही म्हणल्याने किंवा फरक पडत नाही आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा नवरा असतो. सगळ्या गोष्टी आहे आणि कोणी कितीही जरी काही म्हणलं, तर मी करिश्मासोबत बोलायचं सोडणार नाही. तिच्यासोबत राहणार. कारण तिला YouTubeचं माहिती आहे. ती YouTubeचं मला सांगते, मदत करते निर्मळ मनाने. मला अजून काय पाहिजे? आणि मी असं कुणाची मदत घेऊन नाही बाबा, माझी सवय अशी पण नाही, की नाही बाबा मी मदत घेतली आणि नंतरला मी सक्सेस झाल्यानंतरला म्हणा, कधीही म्हणा. मी कधी असं म्हणणार नाही, की बाबा नाही मी माझं स्वतःच्या हिमतीवर झाली आहे, हिमतीवर एवढं चॅनल मॉनिटाईज केलं. मी असं कधी चुकून म्हणणार नाही. कारण मी आता व्हिडिओत पण सांगते आणि हा व्हिडिओ मी जरी बोललेले बदलले, तर हा व्हिडिओ कायम राहील. ह्या व्हिडिओवरती तुम्हाला कळलंच, की ज्या वेळेला मी बदलेन त्यावेळेला हा व्हिडिओ तुम्ही लावून द्यायचा, की "बाई तू असं बोलली होती आणि तू तर आता बदलली." आणि मी स्पष्ट सांगते, मी बदलणाऱ्यातली नाहीये. कारण मला तिच्याकडनं हेल्प भेटते आणि मी हेल्प घेणार. एकूण एकाची हेल्प घेण्यामध्ये कसलीच लाज नाहीये. तिनं मदत केली हे सांगण्यात पण मला कसलीच लाज नाहीये. कसलंच काही खालीपणा नाहीये किंवा मला कमीपणा नाही वाटत. बस एवढंच सांगायचं होतं. तर चला व्हिडिओ मला असं वाटतंय आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ज्यांना नसेल आवडला तर त्यांना टोचला असेल माझा हा व्हिडिओ. तर सॉरी बरं का. तर इथेच व्हिडिओ मी आता थांबवते. पुढे सगळे अपडेट मी देत जाईन तुम्हाला. माझे पण, सगळ्याचे पण. कारण मी आता ठेका घेतलाय सगळ्यांचा. जसं माझा काही विषय नसताना कोणी माझा ठेका घेतलाय ना, तसं मी पण आता ठेका घेतलाय सगळ्यांचा. त्यामुळं तर व्हिडिओ तुम्ही म्हणजे माझ्या चॅनलवरती कंटिन्यू कनेक्टेड राहा. तुम्हाला असं मस्त-मस्त काय खूप काही बघायला भेटेल. आणि हो, मी माझ्या गावाकडच्या काही गोष्टी आहेत, त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्या घेऊन येणार आहे. आणि अशाच गोष्टी नाही तर आपण मजेदार पण काहीतरी घेऊन येणार आहे. आणि ते पण रिॲलिटी बरं का, खोटं नाहीये. अरे, लोकं खोटं बोलू-बोलू एवढं पुढे जातायत, तर आपण खरं बोलून जाऊ ना पुढं. आहे की नाही? काही बोलतोय त्याला काय भीती? अ, आज नाही तर उद्या खऱ्याचा नाणं वाजेलच ना. खोट्याचं वाजतोय लवकर, पण जितक्या लवकर वाजेल तितक्या लवकर खोट्याचा नाणं जितक्या हळू-हळू उशिरा वाजत जाईल, खऱ्याचा नाणं तितका असा मोठा आवाज करेल. त्यामुळं तुम्ही व्हिडिओ माझे नक्की बघा, माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि तुमचं प्रेम असं भरभरून मला द्या. मी अशी मुंगीसारखी आहे, तर प्लीज माझ्यावरती व्हिडिओ बनवून बनवून असं मला मुंगीच्या हत्ती करून टाका. तर चला मग आजच्यापुरतं एवढंच होतं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ